नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजलेत 5 संध्याकाळचे. मी सॉरी लेट ब्लॉग चालू केला आहे, कारण मी रात्री लेट आलो, 1 वाजता आलो आणि त्याच्यानंतर झोपून गेलो भाई. मी ब्लॉग पण एडिट नाही केला आणि सॉरी ब्लॉग लेट आला कालचा, माझा अपलोड लेट झाला. मी आत्ता 3 वाजता अपलोड केला, कारण मी उठलोच ना रात्री समथिंग. मला 1 वाजता आलो, त्यानंतर जेवलं 2 वाजले झोपायला. 2 वाजले झोपायला तर उठलो मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी. मम्मी पप्पा कधी गेले आज मला माहितीच नाही. उठलो मी आज डायरेक्ट, माहिती आहे का किती वाजता? 1 वाजता उठलो मी. 1 वाजता उठलो, मोबाईल हातात घेतला, ब्लॉग एडिट केला फटाफट आणि 3 वाजेपर्यंत पोस्ट करून टाकला. माहिती आहे का, माझा अंग बेंग पूर्ण दुखत होतं, कारण दिवसभर ट्रॅव्हलिंग वगैरे. कारण मी काल सकाळी 3ला उठलो होतो ना, आणि पूर्ण दिवस रात्री 1ला मी आलो घरी. तर दिवसभर बाहेरच होतो, तर झोप पण नाही भेटली, काहीच नाही. म्हणून आज जरा लेझी डे झाला आहे. आजचा दिवस पूर्ण आळसमध्ये गेला आहे. तर आत्ता ब्लॉग मी चालू केला आहे, सॉरी फॉर डॅट. आता मी उठलो आहे, आंघोळ करून फ्रेश झालो आहे आणि आता काहीतरी खातो. भूक पण लय लागली आहे, खातो काहीतरी. अजून त्याच्यानंतर मंदिरात जातो, कारण एवढ्या लाँग टाईम पिरियडच्या नंतर मला ही सिरियलचं शूट भेटलं होतं. तर थँक्स फॉर गॉड म्हणून जरा मंदिरात जाऊन येतो, थँक्यू बोलतो देवाला. आणि आज गुरुवारी आहे, तर स्वामींच्या मंदिरात जातो. चेंबूरला जाणार होतो मी, बट नंतर विचार केला की चेंबूरला गेलो आणि नंतर रिटर्न यायला रात्र होईल मला. म्हणून इथे एक मंदिर आहे, तिथे मम्मी बोलली जाऊन ये, तर तिथे जातो मी. पहिला काहीतरी खातो आणि नंतर निघतो. सध्या बसलो आहे खायला. आहे बघा, मटकीची भाजी, चपाती आणि सब्जावालं पाणी आहे. यात दिसत नाही आहे, पण सब्जावालं पाणी आहे. अरे पडलं वाटतं ह्याच्यात. काल शूटसाठी मित्रांनो हे बघा, हे कपडे नेले होते मी, कुर्तेज वेगवेगळे. हे बघा, हे काढायचेच विसरलो मी बॅगेतून. काल रात्री लेट आलो ना खूप, तर त्यामुळे काढायचंच विसरलो. आणि आत्ता काढतोय, कारण ही बॅग मला घेऊन जायची आहे. काल जो कुर्ता मी शूटला घातला होता ना, तो कुर्ता त्या लोकांनी तिथेच ठेवून घेतला, कारण ते बोलले की इथेच ठेवून जा, जेव्हा तू परवा येशील, म्हणजे उद्या, म्हणजे उद्या पण शूट आहे बहुतेक. ते बोलले आज रात्री सांगितलं तर उद्या पण जावं लागेल शूटसाठी. मग ते बोलले की तिथेच कुर्ता घाल, म्हणून त्या लोकांनी ठेवून घेतला कुर्ता. आणि मला पण बरं झालं की यार इतना बोझ लेके एवढं वजन घेऊन मी घरी का जाऊ, तिथेच ठेवला, थँक गॉड. फक्त हे 2 कुर्ते आणले मी रिटर्न. मग आता हे पण कुर्ते ठेवू आणि आता फटाफट निघतो भाई. मित्रांनो निघालो आहे घरातून. बॉडी एवढी पेन करते ना माझी, पण जवळच आहे मंदिर, काय विषय नाही, जास्त लांब जायची गरज नाही. त्या रिक्षा स्टँडच्या इथंच आहे मंदिर, तिथून सरळ. हे बघा मित्रांनो, हे रिक्षा स्टँड, इथून लेफ्ट घ्यायचं, इथूनच. थांबा दाखवतो. ते बघा ते मंदिर दिसतंय, ते बघा, इथे जायचं. अरे वा मस्त यार, हा बंगला पण मस्त आहे, माऊली. भाई हे स्वामींचं मंदिर नाही आहे, हे आहे गावदेवी मंदिर. हे बघा काय लिहिलं आहे, गावदेवी उसराई मंदिर. मम्मी तर बोललेली इथं स्वामींचं मंदिर आहे. आणि भाई मंदिर आहे ठीक आहे गावदेवीचं, बट हे बंद आहे मंदिर भाई, बंद आहे. ते बघा बंद आहे. ते बघा पोपट झाला भाई लय मोठा. इथं हाय पण नाही कोण की विचारायला की भाई मंदिर कधी चालू होईल या बंद का आहे. त्या माणसाला विचारतो, येतोय तो. मंदिर बंद आहे का? हाँ बंद है. कधी उघडेल? शाम को. अगं मंदिर कधी उघडेल? संध्याकाळी आता उघडे. किती वाजेपर्यंत तरी? 6 वाजेपर्यंत उघडे. 6 वाजेपर्यंत. 6 वाजेपर्यंत एक काम करतो, घरी जाऊन परत येऊ का? घरी जाऊन परत येतो. आता वाजलेत 5:30, अजून अर्धा तास आहे भाई. एक काम करतो, घरी जाऊन परत येतो. पोपट झाला भाई, पण एवढा पण नाही. आता मंदिर बंद आहे तर काय करू शकतो. 6 वाजता उघडेलच ना. मग पुन्हा जातो घरी आणि पुन्हा येतो. 6-6:30पर्यंत येतो आता. मस्त. मित्रांनो मम्मी पण आली घरी आत्ताच जस्ट. आता चहा बिस्किट खातो
आणि काम करतो आम्ही. अरे मम्मी मंदिरात गेलो होतो बट ते मंदिर बंद होतं. कुठलं इथलं आणि ते स्वामींचं मंदिर नाही, ते गावदेवी मंदिर आहे. गावदेवी मंदिर आहे, पण स्वामींचं पण बाजूला पुस्तक उद्या पुस्तक वाटतं, आज नाही बुधवार. का आज गुरुवार आहे ना? नाही, शुक्रवारचं पुस्तक. हा मग आज गुरुवारी जायचं होतं. त्या मंदिरात जाऊन येतो मी नंतर थोड्या वेळाने. कुठं? हा काय स्वामींच्या त्याच मंदिरात. ह्याच मंदिरात हा गावदेवी मंदिरात. पण ते स्वामींचं आहे ना फोटो वगैरे हे करायला पाया पडायला. असणार ना पाया लावलेला. बघ नाही तर गावदेवीला पण पाया पडणार असं काय नाही, चालतं. हा ते तर आहे, चालतं. देव सगळं एकच आहे. स्वामींचं उद्या इकडे शुक्रवारी करतं वाटतं. आपल्याकडे इथं गुरुवार तर इकडे मठ आहे रे, आणि हे कसं मंदिर आहे ना, ते करते फोटो पुसते शुक्रवारी. अच्छा, मग गुरुवारी का पूजत नाही? माहिती ना गुरुवारी तर स्वामींचा वार आहे, शुक्रवारी पुजतात. त्यांचं काय आहे, आपल्याला काय माहिती बाबा. सध्या कोरी चाय आणि आज बिस्किट चेंज आहे. आज मेरी बिस्किट त्या दिवशीच बिस्किट आहे ना मम्मी ते. बिस्किट आणून ठेव सकाळच्या काय. हा हा लवकर जाणार तर. लवकर जाणार ना उद्या. अजून आला नाहीये काय, बोलले नाहीत अजून काय. जर शूट लागलं मित्रांनो तर उद्या सकाळीच मला 3 वाजता परत पळावं लागेल. गर्दी असते सकाळची. गर्दी नसती रे, पण कसंही गेलीस ना तू तरी पण तू लवकर 6:30ला पोचूच नाही शकणार. म्हणजे कसंही म्हणजे तू ट्रेननी असं नाही की तू प्रायव्हेट करून गेली तर लवकर पोचशील. मित्रांनो आता वाजलेत 7:45. मी बत्ती वगैरे लावून पूजा वगैरे केली आणि मम्मी आणि मी आता मार्केटला चाललो आहे. मम्मी बोलली की मार्केटला जाऊ, संध्याकाळचं रात्रीचं जाऊ, कारण ना स्वस्त भाजी भेटेल म्हणून है ना मम्मी. चिंबेच्या मार्केटमध्ये. हां विचुंबेच्या मार्केटमध्ये. आमचं नेलकंठचं मार्केट रविवारी बोलतं, चिंबेचं मार्केट गुरुवारी खुलतं. स्वस्त असेल तर लगेच जाशील ना रात्रीची. अरे मार्केट कशासाठी असतं? रात्रीचंच का तुला जायचं आहे? आधी थोडं स्वस्त भेटलं. हां थोडं स्वस्त भेटते म्हणून. आणि मग तिकडून मंदिरात पहिला मी मम्मीला बोललो पहिला मंदिरात जातो मी, कारण मी मगाशी मंदिरात गेलो होतो ना तर मंदिर बंद होतं. 6 वाजता समथिंग बोलले ते उघडणार. तर पहिला मंदिरात गेलो असतो बरं झालं असतं ग. अरे बाजूला मंदिरानंतर जाऊ शकतो, लांब ते पहिले काम करायचं अगोदर. मंदिर वगैरे बंद होईल भीती वाटते. नाही मला मंदिर जावं. आपल्याला आयडिया नाही आहे ना, आपण कधी गेलो नाही आहे, फर्स्ट टाइम जातोय म्हणून. चल ठीक आहे, पहिला मार्केटला जाणार आहोत, त्याच्यानंतर मंदिरात जाणार. मित्रांनो घरातून निघालोय, मार्केटला चाललंय. भाजी घे, तुला लगेच तू जेवण बनवायचं आहे, मंदिरात पण जायचं आहे. आणि मंदिरात जायचं. मी जाऊ, तू पण येणार आहे ना? मी जाऊन आले तुझं. हां मम्मी तर चेंबूरला मस्त स्वामींच्या मठात जाऊन आली, मला जायलाच नाही भेटलं म्हणून आता मी मार्केट नंतर मी जाऊन येतो. ठीक आहे. हां ठीक आहे. फायनली मित्रांनो आलो मार्केटमध्ये विचुंबेच्या. आंबे 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. त्या ह्याने भजीपाववाल्यांनी पकोड्यावाल्यांनी डोकं बघायला लावलं. त्याला माहिती आहे आज बाजार भरतो म्हणून त्यांनी बिझनेस लावला इकडे. बघा मित्रांनो बिझनेसची स्ट्रॅटेजी बघा. काय बोलते? 20 रुपये किलो. तिकडे 35-40 रुपये किलो होतं आपल्या इथे. चेंबूरला इथं इथं कुठं? अच्छा इथं आपल्या बिल्डिंग खाली. आणि इथं किती आहे? इथं किती आहे? 20 रुपये किलो. अरे वा अम्मे, तुझ्यासारखे बघ किती लोक तरी आलेत भाजी घ्यायला स्वस्ताच्या चक्करमध्ये. मित्रांनो या काकाने बघा काय डोकं लावलंय. सगळे ओरडत आहेत तोंडाने आपली आपली भाज्यासाठी, एवढे एवढे किलो तेवढे तेवढे किलो. या काकाने बघा काय डोकं लावलंय. त्याच्यामध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड आहे आणि तेच वाजवत आहेत. कशाला एनर्जी वेस्ट घालवायची. कितना काय अंकल ये कितना? अरे गए टाइम तो 200 में था, पूछ के गया था. 200 में तो बताना पड़ता है, किसको बताया भग गया कि 150 200 बताया कि ग्राहक 150 बोलता है. ईमानदारी का जमाना है. इसलिए तो मैं आया इधर फटक से आपके पास. ठीक है, वो नहीं बोलना हूँ आपको, मगर ग्राहक को क्या करेगा? तुला येईल हा येईल ना. छोट्या पोरग्यांचे. छोट्या पोरांचे नाही, आपल्या इच्छे पण आहे. बघ Track. कॅमेरा लावून. बघ तुझ्या ग्राहक को क्या कर सकते हैं? बार्गेनिंग स्टार्ट. हा हो 200 का कमी नाही. 240 से आता तुम 240. 150 रुपये जोड़ी. 40 काही नाही. बार्गेनिंग 20-20 रुपये
मम्मी जिंकली. तो माणूस मम्मीला घाबरला. एक तर 200ची ट्रॅक होती. गेल्या टायमाला मी येऊन विचारून गेलो होतो 200ची ट्रॅक होती. तर आता 240 बोलतो. मम्मी बोलली 150 रुपये देतो तर दे, नाही तर नको. ते का खाते? चिकू घेते. अरे गोड आहे मम्मी, घे. पकड जरा. मित्रांनो भाजी वगैरे घेऊन झालेली आहे आणि मम्मीची थैली बघा केवढी मोठी आहे. हे बघा केवढी मोठी आहे. कपड्याची बनवलेली आहे ही. मम्मी मस्त आहे मोठीच्या मोठी. हा ना. हा आता मम्मी तर जाईल घरी आणि मी जातो आता मंदिरात. चल बाय. फोन ठेवा आणि गाडी. हा चल. मित्रांनो मी आत्ताच घरी आलो आहे गावदेवी मंदिरात जाऊन. बट पाया तर पडलो. पण तिथे मी ना स्वामींचा फोटो शोधत होतो. म्हणजे मला वाटलं की मम्मी बोलली होती मला की तिथे स्वामींचा फोटो पण पुजतात. गुरुवारी का शुक्रवारी ना मम्मी, शुक्रवारी. मला वाटलं एक पर्सनली फोटो असेल तर मी पाया पडेन. पण तिथे फोटोच नव्हता. मी शोधतोय भेटलाच नाही मला. तर मी पाया पडून आलोय आत्ताच नुकता घरी. मग तिथे फोटो नव्हता. देवीची आवाज ना बाहेरून बदल. हा उद्या पुस्तक. हा तसं पण आपल्या घरी आहे ना फोटो. स्वामी आहेत ना. फोटो आहे आपल्या घरी, मूर्ती आहे. घरातूनच मी मगाशी पण पूजा केली. तर मी पाया तर पडलोय घरी. आणि पण मला गुरुवारी पर्सनली मंदिरात जाऊन पाया पडायचं तरी. ठीक आहे नेक्स्ट गुरुवारी जाऊ. चेंबूरलाच जाऊ डायरेक्ट, है ना उमा? तर इथूनच पाया पडू आता तर परत एकदा. सध्या तर दे जेवायला. आता जेवायला दे. तोपर्यंत पॉपकॉर्न खाऊ आणलेले. मित्रांनो पॉपकॉर्न आणलेत मसालेवाले. तुला पण पाहिजे पॉपकॉर्न? लवकर कर. नाही अरे एवढूसच आहे. मला पाहिजे. तुला एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे. पक्का? नो चिटिंग. फोड पटकन. बघ 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 किती घेते बघ. ए हा दॅट्स लाईक अ गुड गर्ल. नाही दॅट्स लाईक अ गुड आंटी. मित्रांनो आत्ता पण पोपट झाला माझा, माहिती का? काय होतंय आज 2दा पोपट झालाय. आत्ता पोपट असा झालाय की उद्या शूट लागलंच नाहीये. म्हणजे उद्या शूट माझा नाहीच आहे. आत्ता मला मेसेज आला माझ्या कॉर्डिनेटरकडून की उद्या नाही आहे तुझं, परवा शूट आहे. असं माहिती आहे का मम्मा? उद्या शूट नाही आहे. मम्मीला फरकच पडत नाही. तुला फरक नाही पडत आहे? कंटाळा रे बसशील. मम्मी बिचारी स्वतःच्या जीवाला वैतागली. बिचारीचे पाय दुखत आहेत तरी जेवण वगैरे करते. काय करते तू? तर चपाती गरम करते रे बाबू. अच्छा काय यार, मग एवढा एक्सायटेड होतो की उद्या पण लागेल सूट. बट ठीक आहे. हा ना उद्या पण लागला असता तर टेन्शन नव्हतं. म्हणजे 4-5 दिवस आता त्यांच्यावरती आहे. कंटिन्युटी भेटली तर चांगली गोष्ट आहे. जर चांगली गोष्ट आहे कंटिन्युटी भेटली तर. या सिरियलने थोडं नाही का दिसून तरी येईल लोकांना मी की हा बाई मी पण आहे. आणि स्टार प्रवाहाची सिरियल आहे तर बाई कंटिन्युटी भेटणं खूप टफ असतं ह्याच्यामध्ये. बट भेटली ना एकदा मग तर बाई असं असतं. पोपटवर पोपट होत आहेत. सध्या तर मित्रांनो जेवायला बसलो आहे बघा. मटकीची आमटी, भात, चपाती, अजून बटाटे फ्राय केले मम्मीने. हे करपलेले भारी वाटतात. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे. पप्पा पण आलेत. पप्पा पण जेवले आणि आता हातरून घालायची तयारी चालू आहे. सध्या तर मित्रांनो आता ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तुला नाही झोपायचं? झोपते ना, कपडे रुपट टाकते. पप्पाचं म्हणजे सकाळी गाडीतले कपडे सफेद असतात ना, सफेद कपडे.